काय करते ते ना, तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर गेली तिथं. नाही म्हणत होती तर तिची मैत्रीण नाराज होऊन गेली. कोणाचा वाढदिवस आहे तर? ते डॉली नाही का? असं डॉलीचा वाढदिवस आहे का? हो, खूप फोन करत होती. रागिनी म्हणते माझी ताई माझे जिजू येत आहेत म्हणते. नाही येत म्हणते मी खूप वाटतं पकडलं बा. ये लवकर जाशील मग. येईल आता म्हणा. ताई वगैरे आल्या की फोन करशील मम्मी म्हणे. राहू दे ना आई, कशाला लावते फोन. येईल. हो येईल वगैरे म्हणा. पार्वती नाश्त्याचा वगैरे कर ना. हो बनवते ना जी. नाही मामीजी, नाश्त्याचा वगैरे असू द्या. काऊन नाश्त्याचं काम नाही? आता वेळ आहे ना जेवण करायला. मामीजी आम्ही नाश्ता करूनच आलो ना. बाबा गावावरून नाश्ता करून आले? इथं का नाश्ता मिळणार नव्हता का लक्ष्मी? आई गावावरून नाही आलो आम्ही नाश्ता करून. आम्ही ना येताना यांच्या मावस बहिणीच्या इथं गेलो होतो. रोडवरच घर आहे त्यांच्या इथं गेलो तर मग त्यांनी पोहे केला म्हणून ना मम्मी पोट भरलाच आहे. राहू दे आता नाश्ता वगैरे होईल तर मग जेवण कुठं, जेवण नाही चालणार. असं का? आता पटकन वाटलं स्वयंपाक वगैरे करून टाकू, जेवण बिवण करू. ठीक आहे ना. त्या नाश्ता नाही तर आता चहा बनवते. नाही नको आई, चहा नको. तू नाही पेशील, जावई नाही पिणार का? तू तर चहाला नाहीच म्हणते कधी. मामीजी गरमी खूप आहे ना, चहा वगैरे असू द्या. मम्मी राहू दे ना. त्या ताईच्या इथं नाश्ताही झाला, चहाही पेला. राहू दे आता. निंबूही नाही आहे, सरबत बनवली असते तर. राहू दे ना मम्मी. मी का म्हणते मोठ्याच्या इथून येऊन जा म्हटली. मग सकाळी तुम्हाला लवकर जायचं आहे ना. मागे आलो होतो आपण आणि मोठ्याच्या इथं नाही गेलो होतो. नाराज झाले होते मोठे. एकदा आलो होतो तर गेलो होतो तरी त्यांच्या इथं जेवण वगैरे ठेवला होता. हो ते पण नाही. मग नंतर आलो नव्हतो का आपण? तर तेव्हा कुठे थांबलोच नाही ना. तर थोड्या वेळ 1 तास थांबलो मी आणि मग गेलो. तुला सोडून दिलो ना. हो तर मोठी आई नाराज झाली होती. म्हणत होते की 5 मिनिटासाठी वेळ नाही मिळाली का जावयांना? 5 मिनिटासाठी तरी यायला पाहिजेच होतं असं वगैरे बोलत होती. काय बाबा जावई बापू येता नेहमी तर घाईनेच येता. सायंकाळपर्यंत जाल उद्या. नाही ना मामाजी, उद्याची तारीख आहे. मला डेकोरेशन वगैरे उद्या 10 वाजे तिथं पोहोचून द्यायचं आहे त्यांच्या इथं. लग्नाचा ऑर्डर आहे का? नाही मामाजी, वाढदिवसाचा आहे वाढदिवसाचा. असं का? लक्ष्मी चल ना तर मग मोठे मामाजीच्या इथून येऊन जाऊ. मी पण येऊ का? मी तर आता थांबणारच आहे. मग गेली असते. एकटाच जाऊ का मग? जा ना बाई लक्ष्मी, जा ना. रागिनी असली असती तर गेली असती आपल्या भाऊजी बरोबर. मामाजी चला नाही तर मग तुम्ही. हो ठीक आहे ना, चला येतो. कुठे जाता तुम्ही? जावई बापू राहू नाही म्हणतात. उद्या सकाळीच जाणार आहेत. आता पाहुणचार वगैरे आताच बनवा लागेल ना आजच. मग काही आणत नाही का? अरे हो. बाई लक्ष्मी तू चालली जा ना बेटा. जावईंसोबत चालली जा. तुझे बाबा थोडे मार्केटला चालले. हो बाई, मी मार्केटला चाललो. ठीक आहे मम्मी, मी चालली जाते सोबत. चला ना तर मामाजी, मी येतो मार्केटला सोबत. मग तिकडून आल्यानंतर जाऊ. गाडी पण दुरुस्तीला टाकली आहे ना. कशाने चाल मग तुम्ही? हो बाबा तसेच करा. आधी तुम्ही मार्केटला चालले जा आणि मग तिकडून आल्यानंतर मग वाटल्यास मोठ्या इथं चालले जा. मी नंतर मग उद्या परवा वगैरे चालले जाईल. जा लवकर. मग मसाला वगैरे करून ठेवते मी. हो पिशवी वगैरे दे ना. हो आणून देते. बाई लक्ष्मी साडी वगैरे चेंज कर ना बेटा. हो मम्मी करते ना. हो सोनूची बाबा, मी कोणताच्या इथून आंबे देऊन येते. अरे तू विकायला नेली होती तर तेव्हाच काऊन नाही दिली? नाही हो, हे घरीच काढून ठेवली होती ना मी कुंताला द्यासाठी. नेऊन देता का नाही तर तुम्ही? मी नाही नेऊन देत. दुखणा भरल्यासारखं लागते, थोडासा आराम करतो मी. विकले का सगळे आंबे? हो विकले ना. किती झाले पैसे मग? आता मोजले नाही बाबा, आताच तर आली हो. मोजावं लागेल मग. आहेत डब्यात ठेवले पैसे. अरे तर उद्या नेऊन देशील ना आंबे. आता स्वयंपाक बिंपाक कर ना. वेळ झाली ना स्वयंपाकाची. स्वयंपाक करायचा नाही आहे. सकाळचा भात भाजी वरण सगळंच आहे. एवढा मोठा बनवली होती? सकाळच्याच आता रात्री होईल म्हणून राहिली तर? जास्त नाही बनवली होती. दररोज बनवते तेवढाच बनवली होती. विशाल जेवते ना 2 वेळा, तोही नाही जेवला. आणि तुम्ही पण 2 वेळा जेवण करता. तुम्ही कुठे जेवण केलं? म्हणून भात राहिला ना. आता विशालही नाही आहे घरी. दोघेही भाऊ गेले. आता आपण दोघेच जण आहोत. आता आई उरला तर होऊन जाते ना दोघांना. कशाला बनवू? नाही तर म्हणत असाल तर बनवून देते तुमच्या पुरता. राहू दे आई म्हणते ना म्हणून म्हटले आता नेऊन देते. आता लागल्या. ठीक आहे ना, नेऊन दे. तर तिकडे कूलर सुरू करा समोर आणि तिकडे आराम करा. इकडे गरमी होईल ना. हो तिकडेच करतो आराम. मला वाटलं तू चहा बनवली म्हणून इकडे आलो मी. अजून चहा पाहिजेच तुम्हाला? अरे थोडा दुखणं भरल्यासारखं लागते ना. थोडासा बनवून दिली असती तर बरं झाला असता. तूही पिऊन घे. आता गावातून आंबे विकून आली ना. मी नाही पेत. मला झाला 2 कप चहा तिकडे गावामध्ये. हा चांगला आहे. गावामध्ये जायचं विकायला काही चहा मिळतेच नाही. नाही तर का मिळते चहा. नाही म्हटलं तरी बनवतात चहा. चांगला आहे ना. अशी तर येत नाही. शांताबाई म्हणतात चहा प्या. लाडी गोडी लावतात तुझ्यासोबत चहा देऊन? कसली लाडी गोडी हो? चहा पाजला म्हणजे शांता देतेच. 2-4 आंबे शिवायचे. का बाबा तुम्ही पण काही विचार करता. मी सगळ्यांना 2 आंबे शिवायचे दिले. ज्यांनी माझ्याकडून आंबे घेतले ना त्यांना सगळ्यांना 2 आंबे जास्तचे दिले मी.
काही दिमाग आहे का नाही शांता तुझ्यामध्ये? हा, आंबे विकायला नेली की असे फुकट वाटायला नेली? 2-2 आंबे शिवायचे दिलो म्हणते. हो का झाला नाव घेते. का झाला नाव घेतील म्हणते? कोण देतात तुला? कोणी विकायला आणतात तर देतात का तुला? देतात का? जास्तचं सामान देतात? 2-2 आंबे जास्तचे दिलो म्हणते. म्हणूनच तर मी म्हंटल की तुझे आंबे कसे पटकन विकून झाले. 10 जणांनी आंबे घेतले असतील तर झाले तुझे 1-2 किलो तर असेच वाटून झाले आंबे. नाही झाले ना का माहित नाही. 2 आंबे दिल्याने का कमी होते का? आता 40 रुपये किलो म्हटली, कोणी 35 रुपये किलो लावा ताई म्हणत होते. मी म्हटली नाही, तुम्हाला वाटल्यास 2 आंबे मी जास्तचे देईन म्हटली, पण 5 रुपये कमी नाही करत. काही नाही होत ना, पुढल्या वर्षी अजून जास्त आंबा फरेल. राहू दे आता, का बोलली तुला? बनव पटकन चहा बनव. हो बाबा बनवते, भडका नको. चांगल्याने सांगितली तुम्हाला तर उलटी तुम्ही माझ्यावर रागवता. नाही सांगितली असती तर मग माहित झालं असतं का 2-2 आंबे जास्तचे दिली म्हणूनच तर मग काही कोणत्या गोष्टी सांगत नाही मी, असे रागवता म्हणून. रागवायची गोष्ट नाही शांता. चांगला झाला दिली तर चांगला झाला. आता बनव, चहा बनव. विक्स वगैरे लावून देऊ का? डोका दुखत आहे का? नाही फक्त चहा बनव, विक्स वगैरे नको लावू. आई भाजी कशाची बनवू काही समजत नाही बाबा. काय आहे तर भाजीच्या घरी? भाजीच्या तर घरी वांगे आहेत. नाही हो बाबा, वांग्याची नको बनवू. वांग्याच्या आहेत आणि आलू आहेत. फोडणीचं वरण करू का? वांगे टाकून डाळ वांगा? नाही डाळ वांगा वगैरे नको करू. आता रात्रीच्या रात्री काही दुसरा बनव ना. का बनवताय? कोणता दारवड्याची भाजी बनव. का म्हणतात तर का माहित बाबा, हे गुड्डीचे बाबा. खाते तरी रमेश वडीची भाजी आवडते तरी त्याला? नाही खातात वगैरे, पण आता त्या दिवशीच बनवली होती की नाही, 3-4 दिवस झाले तर का म्हणतात ना का नाही. पाय बापा मग विचारून घे, खात असेल तर बनव. घरी कुठं आहे ताई विचारायला? खाईल ना हो, बनव ना. आणि म्हणतील तर मग वडीची भाजी कशाला बनवली म्हणून? मी म्हणेन की मीच बनव म्हटले म्हणून. अरे कोणता गाईला चारागिरा टाकली का? टाकलं नाही तर का? पाणी नाही पाजल्या, काही नाही ना. कुठं गेले होते तुम्ही? पाणी पाजलं होतं कोणता मी गाईला? पाणी वगैरे पाजलो, थोडासा चारा टाकलो ना मग गेलो. पाणी पाजले होते तुम्ही? मी तर 1 बकेट पाणी नेली तर पूर्ण 1 बकेट पाणी पेलं गाईने. अरे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, मुख्य जनावरांना ताण नाही लागत का? माणूसच तर इकडे सुख करते. किती गरमी होऊन राहिली. हो रे रमेश, मी तर खूप वेळा पाणी पिते बापा. तसंच गाई ढोरांच्या आहे ना. हो, ते मोठ्या बकेट भर पाणी पेलं गाईने. थोडासा कुकूस टाकली, पूर्ण पाणी पेलं. मी काय म्हणते, वडीची भाजी खाल का? बनवू का वडीची भाजी? बनव ना बाबा. अरे कोणता आंबे घेतली का तू? बघ म्हणली होती ना मी. कोणतरी आवाज मारून राहिले आंबे घ्या आंबे म्हणून. तुला म्हटले मी, बघ म्हटले जाऊन समोर. आई मी समोर जाऊन बघितले ना, कोणीच नाही दिसले. आणल्यास का नाही तर रमेश तू घेऊन? पिकले होते का चांगले आंबे? आई पिकले आंबे नाही, कच्चे आंबे होते लोणच्याचे. शांतताईनेच आणलं होतं आंबे विकायला. इकडे घराकडे आले नाही का? नाही इकडे घराकडे तर आलीच नाही बाबा शांता आंबे धरून. मी तिकडे मागे बाथरूम मध्ये गेली होती तर थोडासा आवाज आला मला, तर मग कोणताला मी म्हटली कोणतरी आंबे आणलायत म्हटली विकायला. पाय म्हटली तर हे जाऊन पाहते समोर तर कोणीच नाही दिसले हिला. काही पण सांगता जी तुम्ही. दुपारी तर ताईच्या घरी गेलो होतो ना मी. कुठले आंबे आणले ते विकायसाठी? आता ते मला माहित नाही, पण आंबे विकायला आणला त्यांनी लोणच्याचे. काही सांगता हो, कोणी असेल ना. वागलाय का? मी का ओळखत नाही का शांतताईला? नारायण काकाच्या इथं देत होते ना आंबे. तुम्ही बोलले नाही मग घराकडे नाही नेल्या का काही म्हणून विचारले नाही? अरे नाही, मी रोडानच जात होतो तर दिसल्या तिकडे आंबे विकताना. मला वाटलं आले असतील इकडे. केवढी म्हणावा शांता, आंबे आणलं विकायला तर इकडे घराकडे नाही येऊ शकली. मागच्या गल्लीमध्ये आवाज आला मला, ते मागच्या गल्लीमध्ये आली होती पण इकडे नाही येऊ शकली. तिला वाटलं असेल बहिणीकडून कसे पैसे घेऊ, त्याच्यापेक्षा जातच नाही ना तिकडे, असंच वाटलं असेल तिला. नाही आई, ताई तशी नाही आहे. मग आणलं का नाही इकडे आंबे विकायला? कोणता घेते का म्हणून विचारलं का तुला? नाही विचारलं तर का झालं? त्यांच्या घरी जाऊन आणू शकते आंबे मी. मी काय म्हणते, जा ना तुम्ही ताईच्या इथं आणि आणून घ्या असतील तर लोणच्याचे आंबे. आहेत का नाही आहेत आंबे आता त्यांच्या घरी? कशी आहे कोणता तो? शांतानं गावात आंबे विकायला आणल्या, इकडे आणू नाही शकली. आणि रमेशला म्हणते जा म्हणते आंबे आणा त्यांच्या घरून घेऊन म्हणते. राहू दे, पैशाच्या समोर आंबे नाही मिळत का? आणेल बाजारातून आणेल माझा पोरगा घेऊन. ताई ये घे कोणता आंबे घे, लोणच्याचे आंबे आणून दिले. ताई तू आंबे आणली होती गावामध्ये विकायला? हो आणली होती ना, घराकडे नाही आली ना मग. मग नेऊन देईन म्हटली आंबे. आता म्हटलं विकून टाकते, मग सायंकाळ होते ना. आता बघ सायंकाळ झाली की नाही, तर म्हणलं आधी विकून टाकते आंबे. वाचले उचले आंबे आणून दिले नसेल. ताई आम्ही तर दुपारी आलो होतो तर तेव्हा सांगितले नाही ना आंबे आहेत म्हणून, तेव्हाच मग आणले नसते का आंबे? अरे मलाच माहित नाही की तुझे भाऊजी आंबे उतरवायला गेले म्हणून. ते पैशाचा हिशोब वगैरे केला आणि मग तुम्ही आमच्या घरून आले सगळे जणी.
आणि मग 15 मिनिटात आले तुझे भाऊजी आंबे धरून. मी म्हटले आता हे लोणच्याचे आंबे आहेत तर आताच विकपाक करून टाका. 100 आंबे ठेवली घरी काढून. मी म्हटले तुलाही होतात ना मलाही होतात लोणच्या टाकायसाठी, आणि बाकीचे विकायला नेली. हो का, किती आंबे निघाले तर ताई? 5-6 आंबे निघाले ना कोणता, आणि 50 आंबे राधाताईच्या गावी पाठवले. विशालला म्हटले नेऊन दे. शांत मग अशी आवाज आला, आंबे घ्या आंबे असे, म्हणजे थोडासा, जास्त नाही पण थोडासा आला आवाज. कुंताला बोलली मी, कोणतरी आंबे आणला म्हणले विकायला. हो ताई, आई म्हणायला बसल्या की कोणीतरी आंबे आणला म्हणतात विकायला. मी अजून समोर येऊन बघितले तर कोणीच नाही दिसले. अहो मी इकडे आलीच नाही ना. आता हे गुड्डीचे बाबा आले तर सांगायला बसले की शांताताईनं आंबे आणला म्हणून. घेतली का म्हणत होते मला. मी म्हटली इकडे आलेच नाही. ताई किती पैसे झाले तर? वा अरे वा, कोणता तू पैशाच्या नावच कशी घेतली का? मी विकायसाठी आणली का तुला आंबे? दिसते का माझ्या हातामध्ये काही काटा किल्लो? तुला वाटलंच कसं की तुझ्याकडून पैसे घेईन म्हणून? झालं बापा, पराई करून टाकली मला तू. नाही नाही ताई, तसं काही नाही. तर विकली ना तू आंबे तर म्हणून म्हणत होती किती रुपये झाले म्हणून. विकली मी आंबे, मी नाही म्हणते का, विकले मी आंबे. पण आता तुझ्याकडून पैसे घेईन का? बघा जी जावई, का म्हणून राहिली कोणता बघा. ताई बरोबर म्हणून राहिली कोणता. आता कसं तुम्ही आंबे विकले ना गावामध्ये, मग आता आमच्याकडून नाही घ्या पैसे. वाटलं नव्हतं बा तुम्ही असे बोलाल म्हणून. मला एकदम नाराज करून टाकलं. मी आपल्या बहिणीकडून पैसे घेईन का? कोणताही काम सांगते, कोणताही काम करून घेते माझी बहीण. काही नाराज नको, बस बस बरं. दे ते टोपली दे माझ्या हातामध्ये. माफ कर बापा, मी तुला बोलली तर पैशाबद्दल. बघ कोणता, आज बोलली तर बोलली, याच्यानंतर बोलली की नाही तर मग बघ मी येणारच नाही तुझ्या घरी. नाही नाही ताई, नाही म्हणणार मी. बस तू बस, सोप्यावर बस बरं. काही नाराज नको हो, समजून घे. बोलली मी तर समजून घे आता. अशी बोलत नको जाऊ कोणता. तुझ्या घरी आंबे निघाले असते तर का मला दिली नसते का? विकत दिली असते का? कशा गोष्ट करून राहिली बाबा. बहिणीकडूनच 100-150 रुपये घेऊन मालमाळी बांधणार आहे का मी? सोबत काहीच नाही येत कोणता, सोबत काहीच नाही येत, सगळं इथंच राहते. हो ताई ते तर आहे म्हणा, पण सगळ्यांना समजलं पाहिजे ना. असं कोणीच काही नाही नेत सोबत, सगळ्या जिथला तिथंच राहते. बस ताई, चहा बनवते मी. नाही हो बापा, आता किती गरमी होऊन राहिली. नको चहा नको. अरे कोणता, सरबत बनव ना. या गरमीमध्ये चहा बनवते का? नाही नाही, राहू दे ना कोणता, राहू दे. पाणी देऊन दे एक ग्लास, जाते मग मी. सरबत बेबत राहू दे बापा. नाही नाही ताई, बनवते ना, पटकन बनवते सरबत. चल तिकडे मागे. स्वयंपाक भिंपाक करायचा असेल ना तुझ्या, राहू दे ना आता. सरबत बनवते ना, स्वयंपाकही बनवते आणि सरबतही बनवते. चल ना ताई मागे, तिकडे बसशील. हो ठीक आहे, बनव पटकन मग. हो पटकनच बनवते. चल ताई. मस्त भेंडे आहेत लक्ष्मी. कुठले, तुझ्या वावरातले आहेत का? हो मम्मी, आमच्या वावरातलेच आहेत. तू नेतो म्हटली की तुझ्या सासूबाईने दिला? नाही नाही, आईच बोलल्या घेऊन जा म्हणून. हो का, म्हणजे खूप साऱ्या निघतात का? हो मम्मी, हप्त्यातून 2दा ना चांगला एक मोठा टोपला आहे त्याच्याभर निघतात. एक मोठी बांधी आहे तिच्याभर लावला आहेत मम्मी भेंडी. असं तू गेली होती का भेंडी वगैरे तोडायला? गेली होती ना मम्मी, भेंडी वगैरे तोडायला. अंग खाजे होते. चांगले शर्ट बिर्ट घालायचा, तोंडाला वगैरे बांधून टाकायचा. हो मम्मी, बांधली होती ना, शर्ट घातली होती आणि तोंडाला पण बांधली होती दुपट्टा. आणि मम्मी ते हातामध्ये ग्लोव्ज घातली होती. हो, भेंड्या तोडायला गेला की सगळ्याच खाजे होते, अंग काय सगळ्याच. मस्त उद्या भेंडीची भाजी आणि वरण बनवू सकाळी. मम्मी हा मसाला वगैरे झाला ना तळून, मिक्सर मध्ये लावा लागेल. लक्ष्मी, कांदे बिंदे झाले का तळून? हो ना मम्मी, आला लसण कांदे एकत्रच तळले ना. धने जिरा आणि कच्चा मसाला होता ना, तो नाही टाकली का? टाकली ना मम्मी, टाकली, दिसला डब्यामध्ये. मसाला वगैरे तर झाला, आता फक्त पिसायचा आहे. पोळ्यांसाठी कणिकही भिजवून झाली. मम्मी भात बनवून टाकू गॅसवर. हो, मग हे चिकन वगैरे आणला की मग एका साईडला भाजी होईल आणि एका साईडला पोळ्या होऊन जातील. चिकन आणत आहेत का? काय माहित बा, चिकन आणतात की मच्छी आणतात तर. लक्ष्मी, जावयांना का आवडते? खातात, सगळंही खातात, तसा काही नाही आहे. लक्ष्मी, तिथं ड्रेस वगैरे नाही लावत का? कधी कधी लावते ना मम्मी, जास्त तर साडीच लावते. आताच्या पोरी बारी तर ड्रेसच लावतात. ड्रेसच लावून नाही लावत, गरमी वगैरे किती होते साडीवर. लावते मम्मी, लावते. मम्मी, ते बालूभाऊची पत्नी आहे का इथंच की माहेरी गेली आहे? हो माहेरी गेली ना, परवाच्याच दिवशी गेली. घ्यासाठी आले होते तिला. हो का, परवालाच गेली का? कशी आहे मम्मी, चांगली आहे का? कामं बिमं करते? आता कोण जाते बेटा त्यांच्या घरी? नाही पण असे समोर वगैरे दिसत असेल ना कामं बिमं करताना. तिची सासूची ना झाडझूड सडा वगैरे तिची सासूच टाकते. तिकडे स्वयंपाक बिंपाक करत असेल, मागचे कामं, भांडे, स्वयंपाक, धुणं. पण आपल्या सासू सारखीच ना, मस्त कपडे धुते. इकडेपर्यंत आवाज येते, जे जोरा जोरात आपटते नाही. हो का? मस्त सेंट येत आहे. ताई किती वाजे आली? हो आम्ही ना 5 वाजे पोहोचलो आम्ही. रागिनी, एवढा वेळ काऊन लावली? माहित होता ना ताई भाऊजी येत आहेत म्हणा.
मम्मी डॉलीनं दिमाग खराब करून टाकलं. थांब थांब मग जाशीन, राहणार आहे ना तुझी ताई, थांब ना. बापरे, मग तर ती म्हणत होती की जेवणच करून जा म्हणून. नाही बापा म्हटले, माझी ताई भाऊजी येत आहेत, मी जेवण करून नाही जात म्हटले. का बनवलं? मस्त सेंट येत आहे ना. काहीच नाही बनवला बाबा. मम्मी का बनवलं? नाश्ता वगैरे कशाचा झाला? नाश्ता वगैरे काहीच नाही झाला. काहून मम्मी, नाश्ता काहून नाही बनवली? रागिनी तू नव्हती ना घरी? मी नव्हती म्हणून काय झालं ताई? अरे तुझे भाऊजी म्हणत होते की रागिनीने बनवलं असतं तर खाल्लं असतं म्हणत होते. काही पण ताई, काही पण बोलते तू. खरंच ना, मम्मीला विचार करत. हो मम्मी. मजाक करून राहिली ना ताई तुझी. का मम्मी, होतं म्हणायला पाहिजेत होतं ना. का ताई तुझी आणि जाय कुठे आहेत भाऊजी? बाबासोबत गेले आहेत चिकन वगैरे आणायसाठी. मम्मी नाश्ता वगैरे काऊन नाही केली? अरे करतो म्हटली तर नाही म्हणाले ना. जावयांच्या मावस बहिणीच्या इथूनच ते नाश्ता करून आले. अरे बा चिकन आहे मग? नाही मला ना या भेंड्या दिसल्या तर मी म्हणलं भेंडीची भाजी बनवतात का बाबा? अरे त्या भेंड्या ना लक्ष्मीताईने आणला गावावरून. वा ताई, तुमच्या इथे भेंड्या निघतात? वावरामध्ये लावला ना तिच्या सासूबाईने. ताईच्या वावरामध्ये भाजीपाला निघते. ताई मस्त दिसते हा ड्रेस तुझ्यावर. मला ना मोठा होते, देऊन देशील मग मला? मोठा होते तुला तर. हो ताई घेऊन जाशील ना, मला दुसरा चांगला ड्रेस घेऊन देशील मग. वा रे बाबा, दिशी आणि आहे ना रागिनी तू तर. बघितले का मम्मी? घेऊन जाशील म्हणते आणि मला दुसरा ड्रेस घेऊन देशील म्हणते. ताई आता मी शाळा शिकत आहे ना, मग माझ्याजवळ पैसे बिशे कुठले ड्रेस घ्यायसाठी? आता तू घेऊन देशील तेव्हा. हो तर आमच्या गावी ये, राहा 8 दिवस, मग ड्रेसही मिळेल. अरे बापरे, ड्रेससाठी मग 8 दिवस राहावं लागेल नाही तर का? हे की पार्वती? मच्छी आणले का तुम्ही? हो, जावयांना विचारलो तर जावई म्हणतात मच्छीच घ्या म्हणाले. अरे बाई रागिनी, पाणी नाही बेटा भाऊजीसाठी, प्याचं पाणी नाही. हो पप्पाजी,